हॅलो फ्रेंड्स, मी सायली वराळे मेकअप आर्टिस्ट। तर ह्या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहे विदाऊट फाउंडेशन आपण मेकअप कसा करायचा तो। सर्वात प्रथम मी फेसला क्लीन केलेला आहे, त्यानंतर मी टोनर घेतलेला आहे पिक्सीचं आणि टोनर व्यवस्थित डॅप करून मी लावत आहे। सो तुम्ही टोनिंग करणं इम्पॉर्टंट आहे। जे प्रिपरेशन आहे स्किनचं ते करून घ्यायचं आहे तुम्हाला। क्लेन्झर, टोनिंग, मॉइश्चरायझिंग ह्या 3 स्टेप ज्या असतात प्रिपरेशनच्या त्या करणं मस्ट आहे। सो मी टोनिंग केलेलं आहे आणि ते मी हँड फॅननी थोडंसं सुकून घेतलेलं आहे। त्यानंतर मी वॉटर बेस मॉइश्चरायझर यूज करणार आहे। आता उन्हाळ्याचे दिवस आहे, उन्हाळ्याचे दिवस जर असेल तर आपल्याला माहीत आहे की आपण ऑइल बेस प्रॉडक्ट जे आहे ते कमी लावतो। सो मॉइश्चरायझर इथे मी ऑइल बेस मॉइश्चरायझर मी यूज नाही केलं, मी इथे क्युटी ब्युटीचं वॉटर बेस मॉइश्चरायझर यूज केलेलं आहे। त्यानंतर मी माझी सनस्क्रीन यूज केलेली आहे। तर ह्या सनस्क्रीनमध्ये पण थोडंसं माझं मॉइश्चर आहे। सो मी व्यवस्थित संपूर्ण फेसवर व्यवस्थित ॲप्लाय करत आहे। तुम्ही बघू शकता स्किन थोडीशी मॉइश्चर पण झालेली आहे आणि प्रिपेअर पण झालेली आहे। त्यानंतर मी डायरेक्टली क्रायलॉनचं पॅलेट घेतलेलं आहे आणि क्रायलॉनच्या पॅलेटमधला मी क्रायलॉनचं डर्मा पॅलेट आहे। डर्मा पॅलेटमधला मी D32 हा जो कन्सिलर आहे तो मी घेतलेला आहे। सो तुम्हाला जर डर्मा पॅलेटचा संपूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, तुम्ही तिथे जाऊन डर्मा पॅलेटविषयी संपूर्ण माहिती बघू शकता। सो तुम्ही बघू शकता की इथे डर्माचे जे वेगवेगळे शेड आहेत, वेगवेगळे कन्सिलर्स आहेत ते कसे यूज करतात, त्याची नंबरिंग कशी आहे, त्यात करेक्टर कोणते, कन्सिलर कोणते आणि ते आपण कसे यूज करायचे, तर ह्या सगळ्याची माहिती मी त्यात दिली आहे। तर मी इथे D32 जिथे जिथे स्किनमध्ये अनइवननेस आहे तिथे तिथे मी तो लावून घेतलेला आहे। त्यानंतर मी वेट ब्लेंडर घेऊन व्यवस्थित त्याला ब्लेंड केलेला आहे। सो तुम्ही बघू शकता की स्किनवरचे जे अनइवननेस होता तो कमी झालेला आहे। त्यानंतर मी जे आहे DFD शेड घेतलेला आहे आणि तो संपूर्ण फेसवर लावणार आहे। सो तो लावून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता कुठल्याही प्रकारच्या फाउंडेशनची तुम्हाला गरज पडत नाही। जर तुमच्याकडे डर्मा पॅलेट असेल तर फक्त डर्मा पॅलेटवर सुद्धा तुम्ही मेकअप करू शकता। उन्हाळ्यामध्ये जे आहे ते डर्मा पॅलेट खूप मस्त आहे की तुम्हाला जर डर्मा पॅलेट जर तुमच्याकडे असेल तर त्याच्यासारखं कन्सिलर तुमच्याकडे नाही आहे, बिकॉज हा जो बेस आहे तो ड्राय बेस प्रॉडक्ट आहे। त्यातले त्यात त्याचं कव्हरेज जे आहे कन्सिलरचं ते जवळपास 90% इतकं कव्हरेज तुम्हाला डर्मा पॅलेट देणार आहे क्रायलॉनचं। सो ऑइली स्किन जर असेल तर ऑइली स्किनला सुद्धा खूप छान आहे। तुम्ही बघू शकता की मी संपूर्ण फेसला जे आहे ते DFD लावल्यानंतर मी ब्लेंडरनी ब्लेंड केलं आहे आणि त्यानंतर मी आता वापरत आहे कॉम्पॅक्ट पावडर। जर तुमच्या शेडची कॉम्पॅक्ट असेल तुमच्याकडे तर तुम्ही वापरू शकता, किंवा मग तुम्ही लूज पावडरसुद्धा इथे जे कन्सिलर आहे त्याला फिक्स करू शकता। त्यानंतर मी इथे आय शॅडो पॅलेट घेतलेला आहे। आय शॅडो पॅलेटमधला ब्राऊन शेड सिलेक्ट केलेला आहे आणि तो संपूर्ण आय सॉकेटवर लावलेला आहे। सो बरेच जण मला विचारतात की तुम्ही ब्राऊन कलर का चूज करतात, तर मी ब्राऊन कलर ह्याच्यासाठी चूज करते की जो ब्राऊन कलर आहे तो आपला नॅचरल आहे। तो कुठल्याही कलरवर, म्हणजेच जे आपले नॅचरल कलर आहेत 3 प्रायमरी कलर आहेत त्या 3 प्रायमरी कलरला जर मिक्स केलं तुम्ही तर तुम्हाला ब्राऊन कलर मिळणार आहे। सो जो ब्राऊन कलर आहे तो बेस कलर आहे, तो कुठल्याही कॉस्ट्यूमवर किंवा कुठल्याही तुमच्या आउटफिटवर जातो। सो ब्राऊन कलर इज अ नॅचरल कलर आणि तो दिसतोही छान। त्यानंतर मी थोडंसं पिगमेंट्स यूज केलेले आहेत आयबॉलवर। देन मी इथे लायनर यूज करणार आहे, तर मी इथे ग्रीन लायनर यूज केलेला आहे, बट मी जे ग्रीन लायनर आहे ते फक्त सिंगल लाईन लायनर लावलेलं आहे। तुम्ही सुद्धा जर कुठले ट्रेंडी लायनर लावत असेल तर सिंगल लाईन जर लावलं लायनर तर ते छान दिसतं। तर तुम्ही बघू शकता मी सिंगल लाईन लायनर लावलं। सिंगल लाईन म्हणजेच कसं लायनर लावायचे तुम्हाला फ्रंटपासनं म्हणजे सुरुवातीपासनं तर शेवटपर्यंत फक्त सिंगल लाईन काढायची आहे लायनरची, त्याला आपण सिंगल लाईन म्हणतो लायनर। तर मी असंच लायनरचं सुद्धा एक व्हिडिओ बनवन की कुठल्या कुठल्या प्रकारचे लायनर असतात आणि ते आपण कसे लावायचे असतात। सो त्यानंतर मी जे आहे ते इथे ब्लशर यूज करत आहे। ब्लशर माझं आय मॅजिकचं आहे। सो तुम्ही बघू शकता ब्लशरसुद्धा मी खूप कमी लावत आहे, ब्लेंडिंग करत आहे। सो आजचं जे फंक्शन आहे, मी ज्या फंक्शनला जाणार आहे, माझी जी स्टुडंट आहे प्रीती, तिच्या शॉपच्या ओपनिंगचं म्हणजे तिच्या पार्लरच्या ओपनिंगचं आज फंक्शन आहे। सो तिने ओपनिंगसाठी आम्हाला बोलवलेलं होतं आणि त्यासाठी मी मेकअप करणार होते आणि तोच मेकअप मी तुम्हाला दाखवत आहे की कशा पद्धतीने तो मेकअप आपण केलेला आहे। सो नंतर मी लिपस्टिकसुद्धा लावलेली आहे। तर तुम्ही बघू शकता कुठल्याही प्रकारचा मेकअपमध्ये तुम्हाला हेवीनेस नाही दिसणार आहे। सो एकदम सोबर सिंपल मेकअप आहे। त्यानंतर मी लेन्स लॅश काहीच लावलेल्या नाही आहेत।
मी नंतर जो मेबेलिनचा मस्कारा आहे तो व्यवस्थित अप्पर लॅश आणि लोअर लॅशला सुद्धा लावून घेतलेला आहे. त्यानंतर माझ्याकडे काजळ होतं, सो मी काजळसुद्धा अप्लाय केला आहे. काजळ मी फक्त वॉटर लाईनलाच लावलेला आहे. त्यानंतर अंडर आईजला पण मी ब्राऊन प्लस ब्लॅक कलरचा आय शॅडो घेतलेला आहे आणि अंडर आईजचा पण मेकअप करून घेतलेला आहे. त्यानंतर मी मॅकचा फिक्सिंग स्प्रे यूज केलेला आहे आणि माझा मेकअप कंप्लीट केलेला आहे. सो तुम्हीसुद्धा हा जो लुक आहे तो रिक्रिएट करू शकता. फक्त डर्मा पॅलेटवर तुम्ही मेकअप करून बघा, तो सुद्धा खूप सुंदर होतो. जर तुम्हाला सेम हाच मेकअप करून तुम्हाला मी जो आहे ते फाउंडेशन पण यूज करू शकता. तुम्ही डर्माचं कन्सिलिंग केल्यानंतर तुम्ही फाउंडेशन लावू शकता, बट मी तर फाउंडेशनची स्टेप जी आहे ती स्किप केलेली आहे आणि मेकअप केलेला आहे. सो तुम्हा सगळ्यांना हा मेकअप कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही पण हा जो लुक आहे तो रिक्रिएट करा. आणि तुम्हाला जर काही डाऊट्स असतील तर मला डायरेक्ट मेसेज करू शकता तुम्ही. मी खाली माझा नंबर पण दिला आहे. थँक्यू.